स्वर्गी राहून पाळतो वेळा, लावतो सृष्टीचा मळा, देह जोडतो प्राण भरतो, बसतो तो ब्रह्मकमळा. याही रूपात स्वामी दिसते, कसे रे माझा डोळा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 शेषासन देव सावळा, राहतो तो सागर तळा. गोपी छेडितो माठ फोडतो, लावतो कृष्ण हा लळा. तिथे हा पूर्णावती कडे. हो हो एकटी. आरती आहे ना. हे अजून एक आरती आहे. सावंत आरती कुठे. एक इथली आरती दे ना. आम्ही
सावकाश सावकाश काहीतरी पाहू नये. आरती केली ना बाहेरची ते मेन आरती हे करू श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती. आज दत्त जयंती निमित्त आणि आज मार्गशीर्ष मधील दुसरा गुरुवार आहे आणि आदिशक्ती स्वरूपामध्ये महालक्ष्मी स्वरूपात समर्थांचं दर्शन तुम्हा भक्तांना होत आहे. या ठिकाणी आज अष्टांग आरती होणार आहे. 8ही दिशांकडून समर्थांना आरती समर्पित केली जाईल. मुख्य यजमान आहेत जे स्वामी समर्थ परिवार यांचं नेतृत्व करत आहेत.
ते समोर आहेत. अष्टांग आरती म्हटल्यानंतर प्रत्येक जो काही समोर बसलेली व्यक्ती आहे आरती घेतलेली आहे ती प्रदक्षिणा मार्गाने प्रत्येक स्थानावर आठही दिशांना जाऊन समर्थांची आरती करणार आहे. त्यामुळे त्यांना जाण्यासाठी फिरण्यासाठी प्रत्येकाने वेळ जागा द्यायची आहे. लक्षात ठेवा, गोंधळ करायचं नाही. हा तुम्हाला अनुभव पहिला आहे आणि हे सगळं आपल्या नेत्रामध्ये साठवायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये साठवायचं नाही. कॅमेऱ्यामध्ये साठवलेलं ते त्याच्यातच राहणार आहे. अंतर्मनात साठवता यायला पाहिजे. सूचना समजलेली आहे सगळ्यांना. आरती प्रतिनिधी झाल्या. हो झालं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सुभकर्ता दुःखहर्ता भर्ता दुसऱ्याला संधी द्यायची. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.
त्यांच्याकडून शिका, आत्मसात करा, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. सगळ्यांना देऊ नका. सगळ्यांना अर्थ देऊ नका. तुम्हाला तुमच्या हातात दिलेली आहे ना त्याची काळजी पकडा. तुम्हाला तुम्ही एवढे वर्ष आता स्थापनेपासून 7-8 महिने तुम्ही जी सेवा केली त्याची समज आम्ही विचार केला की तुम्हाला त्याचा पावती मिळाली, तुम्हाला आशीर्वाद मिळाले. असं गोंधळ करू नका. नवीन माणसाने ते आत्मसात करा, तुम्हाला समजणार नाही प्रत्येक. आणि याचं शरीर प्रत्येकाला मिळणार आहे. माझ्या शेवटी प्रार्थनेमध्ये ऐका, तुम्हाला प्रत्येकाला शेवट असलेला स्वामींचा सेवक फक्त त्यालाही त्याचा लाभ होणार आहे. आता नाही का जागा सोडू, कोणी चेंज करायची नाही. कोणी change करायचं नाही. आता हातात द्यायची नाही. आता जागेवर तू करा. जागेवर तू गेला. कोण आहे? उदो गांबे उदो तुझे भक्त आराधे, पादे भक्त आराधे. करुणामय होते, करुणामय होते, आराधे. हरे भवानी शरण आले तुझ्या आराधे, माते तुझ्या आराधे. शरण रामा, शरण रामा रे भगवती. उदो गांबे उदो तुझे भक्त आराधे, पादे भक्त आराधे. करुणामय होते,
कर्पूरारती समर्पयामि दीपारती समर्पयामि सद्गुरु स्वामी समर्थार्पणमस्तु. प्रत्येक सेवेकराने आतमध्ये ती आरती ठेवा. तुम्ही सर्वांना द्यायची आहे. तिथे असलेल्यांना तुम्ही द्या. तुमच्या बाजूला असलेले स्वामी सेवेकरी त्यांना आरती फिरवा, आरती अर्पण करा. मंत्र पुष्पांजली अक्षता इथे खाली ठेवलेल्या 2 ताटांमध्ये 2 ताटांना ठेवले 2 बाजूला दोघांनी द्या. हळूहळू मध्ये जरा वाट द्या. प्रत्येकाला आरती मिळणार आहे. घाई करू नका. मध्ये जायला वाटतं तुम्ही पुढे जा. तुम्ही पुढे जा. पुढे सरका. प्रत्येकाला आरती मिळाला म्हणजे मध्ये वाट सोडायची स्वामी भक्तांनी. या बाजूला एक द्या. पूर्ण ब्रह्मा सनातना विभुरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारा अकारा परात्पर गुरु आम्हा तुझा आसरा मूलाधार जगत्प्रभू तुझे निदान जाणे कोणी देवा विघ्न हरी परमात्मा पुरुषोत्तमा गुणते नारायणा श्रीरा लीलाग्रही सूत्रधार हृदय राहोनिया आचरा ज्ञाने भाव सरो सदैव विसरो आजीवतो दुसरा अर्पित से सुमनांजलि तवपदा प्रेमे जय गुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुरपति प्रार्थित तुझ्यावरा ओंकार स्वरूपा तुझे जननी दुर्लभी नामा कला
येणार तुमच्याकडे येणार प्रत्येकाकडे त्या साईडने पण आलेत बघा. तुम्ही सर्व स्वामींचे प्रिय भक्त आहात त्यामुळे प्रत्येकाला ती मिळणार आमची काय काळजी. साष्टांग प्रेमे नमितो तुलानी बहुनी स्वरूपा हो पूर्णकामी चराचराचा तू एक स्वामी दे मुक्ती मदला तू याच जन्मी प्रभू तुझी माता पिता तुझी देवा बंधू नचन्य भावा गदा वितारी तुझाच ठेवा तुझ्या कृपेविण न मिळे विसावा जडदेहवाणी मन इंद्रियाने कळता न कळता गळे हातानी जे करी कार्य माझ्या मताने पुष्पा अर्पित से सुखाने श्री स्वामीदासा कल्याण व्हावे अति सौख्य व्हावे आनंद व्हावे उद्वेग नासो वर्षतृ नासो नाना विलासे मग तो विलासो कोरे नसोरे कलह कपटा बुद्धी कधीही नसोरे संसार चिंता निरसियंता दत्तावधूता स्वामी समर्था दत्तावधूता स्वामी समर्था जय जय श्री स्वामी समर्थ चित्ताला सद्गुरु तव स्वरूपाचा ध्यास सद्गुरुनाथा व्हावा माझा स्वामीमय श्वास भक्तवत्सला मला मिळावा तुझा सतत सहवास करा हृदय मंदिरात माझ्या गुरुदेवा वास करा हृदय मंदिरात माझ्या गुरुदेवा वास जय जय श्री स्वामी समर्थ असे पातकी दिनमी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वाधराया नसे अन्यत्राता जगिया दिनारा समर्था तुझ्या वीर प्रार्थना समर्था तुझ्या वीर प्रार्थना मला मायना बापना बंधू सखा सोयरा सर्व तू देन बंधू तुझा मात्र आधार यारे करा समर्था तुझ्या वीर प्रार्थना समर्था तुझ्या वीर प्रार्थना नसे शास्त्र विद्या कलाई कराहे असे ज्ञान वैराग्य ते सर्व काही तुझे करूही अहंता मनाला समर्था तुझ्या वीण प्रार्थना समर्था तुझ्या वीण प्रार्थना प्रपंचाशी पुरा बद्ध झालो दया तुझा दासमी स्मृतीना म्हणा क्षमेची रसे याचना तत्पराला समर्था तुझ्या वीण प्रार्थना समर्था
जन्मी आस सावी एक अंतरात सकर्माची कास धरोनी वावे गुणवंत सेवा मैया प्रेमाची उदळा पुरवात येईल तुमच्या सहवासावा स्वयेशी भगवंत स्वयेशी भगवंत जय जय श्री स्वामी समर्थ उपासनेला दृढताल भावे भूदेव संतांची सदा नमावे सकर्मयोगे वैराग भावे सर्वांची मंगल बोलवावे जय जय श्री स्वामी समर्थ निशंक होये मना निर्भय होये मना प्रचंड स्वामी बळवाटीची नित्य आहे मना अतर्क्यवरूप हे स्मरणधामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे नूतनाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळीना देताना परलोकहीना भीती तयारा उगाची दोषी भय हे पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे वाढ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी द्यावेन तू स्वामी भक्त आठवत तिला दिली साथ नकोडं मगू स्वामी देतील हात विभूती नमनाम नानाम तीर्थ स्वामी जयावो पंचामृतात् हे तीर्थ देवी आठविले प्रचिती न सोडती दया दया स्वामी देवी हाती श्री स्वामी शरणं शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु स्वामी तव शरणं स्वामी तव शरणं स्वामी तव शरणं हे परब्रह्म गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती सद्गुरु स्वामी समर्थ महाराज आम्ही भक्तगणाने अनन्य भावे विविध उपचारांची पूजा अर्चा करून आरती करून भगवंता आपल्या चरणाशी लीन होऊन आम्ही आपली प्रार्थना करतोय आपण देवत्व धारण करून आम्ही करत असलेली प्रार्थना गुरुराया तुम्ही स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार करा स्वामी समर्थ महाराज तुम्ही प्रसन्न व्हा कृपा करा आम्हा भक्तांवर अनुग्रह करा काया वाचा मन शुद्ध करा षडरिपूंचा नाश करा हे भगवंता आमच्या ज्ञान मार्गामध्ये काही कमतरता असेल तर ती दूर करा त्याचप्रमाणे या प्राप्त मानव जन्मामध्ये आमच्याकडून बोलण्यामध्ये चालण्यामध्ये वागण्यामध्ये देण्या घेण्यामध्ये अनंत कोटी अपराध घडले असतील ईश्वरा परंतु आज गुरु म्हणून आपल्या चरणापाशी आम्ही शरण आलेलो आहोत तुम्ही आम्हाला अभय द्या आणि पुढील जीवन काळामध्ये आमच्या हातून कुठल्या प्रकारचं वाईट कृत्य घडू देऊ नका ही वेळ आम्हा भक्तांवर आणू नका आमची सत विवेक बुद्धी तुम्ही जागृत ठेवा हे गुरुराया निरंतर आमच्याकडून सेवा घडावी सेवेमध्ये मात्र आम्हाला तुम्ही कधी अंतर देऊ नका ही प्रार्थना आपल्या चरणाशी आम्ही समर्पित केलेली आहे तिचा स्वीकार करा त्याचप्रमाणे या क्षणापर्यंत ईश्वरा ज्या भक्तांनी तन मन धन अर्पण करून वेगवेगळ्या मार्गातून आपली गुरुसेवा केलेली आहे त्या ती सर्व गुरुसेवा स्वीकारून सर्व भक्तांवर कृपा दृष्टी ठेवा आपल्या कृपा दृष्टीने त्या सर्वांना संरक्षित करा त्यांना उत्तम आपल्या कृपेने आयु आरोग्य प्राप्त व्हावं शरीरात स्वाशीर मिळवण्याची ताकद मिळाली आणि कौटुंबिक सुख प्राप्त होत भगवंता अखंड सेवा त्यांच्याकडून घडावी अशी प्रार्थना आपल्या चरणाशी तिचा स्वीकार करा
त्याचप्रमाणे स्वामी महाराज स्वामी समर्थ परिवार भक्तगण त्यांची मुलं आजचे विद्याभ्यास ज्ञानार्जन करत आहेत. आपण ज्ञानाची देवत आहात. आपल्या कृपेने त्यांना उत्तम ज्ञानार्जन प्राप्त व्हावं, त्याचप्रमाणे त्यांना चांगलं आयुर्आरोग्य प्राप्त व्हावं, माता पित्यांना आनंद होईल असं त्याचं जीवनमान घडवा ईश्वरा, अशी प्रार्थना तुमच्या चरणाशी आहे. आणि पुढील काळात त्यांच्याकडून आपली सेवा करून घ्यावी. त्याचप्रमाणे जे नोकरी धंदा व्यवसाय करत आहेत त्यांना यश मिळू द्या, त्यांनाही चांगलं आरोग्य प्राप्त होऊन त्यांच्याही आपली सेवा करून घ्या. ईश्वरा स्वामीराया, आज आदिशक्ती रूपामध्ये तुमचं दर्शन घेऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्याचप्रमाणे जे भक्तगण आज मनोभावे आपल्या चरणाशी प्रार्थना करतील त्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची त्याला तुम्ही मार्ग दाखवा. सर्वांचं आचरण चांगलं ठेवा आणि सर्वांना कृपा आशीर्वाद देऊन सर्वांना संतुष्ट करा अशी प्रार्थना आपल्या चरणाशी ठेवली, तिचा स्वीकार करा. अपराध सहस्राणि कृत्यं क्षमया दासोय मित्री मामत्वा क्षमस्व परमेश्वर परमेश्वरी आवाहनं जानामि तवाचनं पूजाचरण जानामि क्षम्यतां परमेश्वर परमेश्वरी मंत्रहीनं क्रियामि परमेश्वर द्वैती जयपुष्पम्या देवदेवी परिपूर्ण ततस्मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च अज्ञता सुख संपत्ति पुण्यानि तव दर्शनम् अनेक पंचोपचार द्रव्य विविध उपचार बाबा श्री गुरु स्वामी समर्थ देवता प्रेता विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. आकाशातं पतितं तोयं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताय समासाय गोविंदाय नमो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गणपतिं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनित्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अकर कोमलनासे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. समर्थ महाराज की जय. शिव पंचायतन देवता की जय. कुल देवता की जय. नर्मदा माता की जय. वास्तु पुरुषोत्तम ब्राह्मण देवता की जय. ग्राम देवता दुर्गा माता की जय. गो माता की जय. मातृ पितृ देवता की जय. भारत माता की जय. मातृ धर्मदेव. श्री स्वामी समर्थ. कुठल्याही प्रकारचं गडबड गोंधळ न करता स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही प्रिय भक्त आहात. शिस्त ही सर्वात महत्वाची आहे. तुम्ही गुरुस्थानावर आलेले आहे आणि गुरुच्या ठिकाणी गुरुभक्त मंत्र गावलायचं असतं, तर ती शिस्त तुमच्याकडे आहे. सर्वांनी शिस्तीचं पालन करून अतिशय नामस्मरण समर्थांचं करत महाप्रसाद ग्रहण करायचा आहे. कुठेही गडबड गोंधळ करायची नाही, आदासीपणा करायचा नाही. प्रत्येक भक्ताला स्वामींचा प्रसाद मिळायला पाहिजे. आपल्यापासून दुसऱ्याला कसं मिळेल? प्रसाद हा वाटण्यासाठीच आहे, तो गिळंकृत करण्यासाठी नाही. प्रत्येक